present MBT News. सगळ्या कार्यकर्त्यांची माझी चर्चा आली, बैठक झाली, मतदारांशी बोलत राहिलो. कुठलाही निर्णय घ्यायचा प्रचंड कठीण असतो, कारण ज्या पक्षाबरोबर गेली 10-12 वर्ष काम करतो आणि त्या पक्षातली सगळी कौटुंबिक नाती एक निर्माण होत असतात आणि मग त्या 8-10 वर्षामध्ये आपण एकमेकाची सहकार्य होतो, कुटुंबातले होतो आणि सर्वांनीच आपल्यावर प्रचंड प्रेम केलंय. आणि लोकसभेची निवडणूक असेल, विधानसभेची निवडणूक असेल, पक्षातल्या सर्वसामान्य कार्यकर्त्यांपासून वरपर्यंत प्रचंड आपल्या मागे ताकद उभी केली. सगळ्या निवडणूक यंत्रणेमध्ये सगळ्यांनी भाग घेतला आणि निवडणूक हरलो हा विषय नंतरचा, पण सगळ्यांनी आपलं कष्ट केले. त्यांची जेवढी ताकद होती सगळ्यांनी माझ्या पाठीशी उभी केली आणि एखादा पक्ष जोडताना मनात दुःख होते, प्रश्नच नाही. शेवटी आपण माणूस आहे आणि अशा वेळेला कार्यकर्ते बऱ्याच दिवसापासून काय ऐकत नव्हते आणि मतदारांची मी चर्चा केली की त्यांचं म्हणणं असं होतं की आमच्या आता कामं कोण करणार आणि लोकशाहीमध्ये सत्ता असल्याशिवाय सर्वसामान्यांना आपण न्याय देऊ शकत नाही किंवा त्यांना काम करू शकत नाही. मग अशा वेळेला मधल्या 2-3 वेळा मी माननीय एकनाथ शिंदे साहेबांना कामानिमित्त भेटलो होतो. आमचे मित्र उदय सामंत यांच्याशी मी बोलत होतो, तर त्यांनी वारंवार म्हणले की एकदा तुम्ही आमच्यावर काम करा. आणि मग तसंच मी मधल्या काळामध्ये पेपरला मी बातमी आली होती, तुमच्याकडे मी चॅनलला की दंगेकर शिवसेनेच्या वाटेवर, आणि मग बराच त्याच्यावर लोकांनी पाणी गेलं. कार्यकर्ते बाकीचा परिचय असलेला मी ज्या भागामध्ये वर्षानुवर्ष काम करतोय तिथल्या नागरिकांचं मी चर्चा केल्यानंतर असं लक्षात आलं की तुम्हाला काम तर करावं लागेल, पण सत्ता असल्याशिवाय कुठली कामं होत नाहीत. आणि एकनाथ शिंदे साहेबांनी बी म्हणजे मी काँग्रेसचा जरी आमदार होतो तर त्या काळामध्ये मग शिक्षण मंडळाची भरती असेल, कान भात्याचा विषय असेल, त्या कामामध्ये त्यांनी आम्हाला सहकार्य केले, मदत केली. आणि मग असं लक्षात आलं की आता आपण ज्यांचा चेहरा लोकांमध्ये सर्वसामान्यांमध्ये पोहोचलेला आहे मग त्यांच्यावर काम करायला काय हरकत नाही असं मनाची मानसिकता झाली. आणि आज मी माझा निर्णय सर्व कार्यकर्त्यांचा आणि सगळ्यांच्या मतदारांचा मी निर्णय घेतला की आपण शिंदे साहेबांवर काम करावं. आणि आज त्यांची माझी संध्याकाळी 7 वाजता भेट होईल. भेटीअंती मग आम्ही त्यांच्याशी बोलून जो काही निर्णय घ्यायचा तो आज आम्ही घेणार. शब्द काय दिलाय तुम्हाला एकनाथ शिंदेकडून, काय तुम्हाला संधी देण्यात येणार आहे कुठे नेमकं राजकीय भविष्यासाठी तुम्ही काय मागणी केली होती? आता वर्तमानपत्रामध्ये किंवा चॅनलमध्ये कोणी बातम्या केल्या की मी विधान परिषद मागितली, विधानसभा मागितली, म्हाडा मागितला, असं मी त्यांना काय मागितलेलं नाही. पहिली गोष्ट की तुम्हाला हे डोक्यात राहू द्या की मी जरी कुठल्या पक्षात असलो तर माझ्याकडे पहिला माझं मानवता धर्म माझ्याकडे प्रत्येक येणारा माणूस हा नेहमी म्हणतो की तो परमेश्वर आहे आणि त्याची सेवा करणं जात पात न मानणारा मी कार्यकर्ता. जरी मी शिवसेनेत आज माझा संपर्क होणार आहे आणि संध्याकाळी एकनाथ शिंदे साहेबांशी बोलणार आहे. जो काय निर्णय आहे तो संध्याकाळी, पण मी आज त्यांना संध्याकाळी दंगेकर शिवसेनेमध्ये जात आहेत. ज्याला जायचं आहे सत्तेच्या जवळ, ज्यांना सत्ता पाहिजे ते जाणार आहेत. त्यामुळे त्याच्यावर काय आहे, ते माझे आमदार आहेत, आता काही आमदार नाही, ते पूर्वी तिकडूनच आलेले होते. त्यांना आता वाटलं की काँग्रेसची सत्ता जवळपास येणार नाही, त्यामुळे आपलं बसस्थान दुसरीकडे बसवावं. कालच्या बैठकीमध्ये उद्धव ठाकरे असं म्हणालेले आहेत की महाविकास आघाडी गाफील राहिली आणि म्हणून महाविकास आघाडीचा पराभव झाला. काही लोक नुसते कोट घालून बसले होते. खरंच आहे की उद्धव ठाकरे जी बोलले ते खरं बोलले. अनेक कोट घालूनच बसले होते, आता कोटे उतरले आणि कपडे उतरले. त्यांच्यामुळे झालं हे सगळं. स्वतःला आम्ही त्या खुर्चीचे लायक आहोत नाही आहोत हा विचार न करता काम केले नाही आणि कोट घालून नंतर काम आराम करत होते. आ गई सत्ता हम ही बैठेंगे या आविर्भावात काही लोक होते त्यामुळं निश्चितपणे आपले उद्धवजी म्हणतात ते खरं आहे.